तर हॅलो मित्रांनो, आज सकाळी मी लवकर उठलो म्हणजे 5 वाजता. आणि 5 वाजता उठून माझे तोंड वगैरे धुतलं आणि खूप दिवसानंतर सकाळी उठल्यानंतर काय करायचं बा. लहानपणी तर अभ्यास करायचो, पण आता मोठा झालो, म्हणजे मोठा असं फक्त वयानं झालो. तर मला लहानपणच्या गोष्टी आवडल्या की बा आपण लहानपणी सकाळी 5ला उठल्यानंतर काय करायचो. मी तर 10वीला असताना अभ्यास करायचो. सो मग मी ठरवलं की बा सकाळी अभ्यास केलेला चांगला असतं असे खूप लोक म्हणतात. तर त्यासाठी अभ्यास करायसाठी मी आमच्या हॉस्टेलच्या लॅबमध्ये गेलो. आणि लॅबमध्ये जाऊन बघतोय तर काय, लॅबमध्ये कुणीच नव्हतं. सकाळी 5 वाजलेले होते. म्हणजे हॉस्टेलला राहणारी मुलं, आणि सकाळी उठून अभ्यास करण्यामध्ये इंटरेस्टच नाही मुलांना. विषय असा असतो की हॉस्टेलचे मोस्ट ऑफ मुलं नाही का, रात्री रात्रभर अभ्यास करतात. लाईक 11 ते 5 किंवा 4 त्यांचा शेड्यूल असतो अभ्यास करायचा. तर आपण जेव्हा नॉर्मल लोक साखर झोपेमध्ये असतो, तेव्हा ते झोपण्यासाठी जातात, म्हणजे रात्रभर अभ्यास करून. तर विषय असा सांगायचा उद्देश हाच की बा मी खूप दिवसानंतर आज 5 वाजता उठलो आणि अभ्यास करायसाठी लॅबमध्ये गेलो. मला तर खूप झोप येत होती, पण मी तरी पण काय करायचं, काय अभ्यास करायचा म्हणून यूट्यूब उघडलं. नेहमीच सवय लागलेली की बा यूट्यूब उघडून अभ्यासाचं दिला विषय सोडून दुसरंच काहीतरी बघायचा. तर मी एक सकाळी व्हिडिओ बघितला. त्या व्हिडिओमध्ये लाईक अट्रॅक्टिव्ह माणसाचे वैशिष्ट्य, जसे की एक हिरो होता आपला बॉलिवूडचा, विनोद खन्ना लाईक काहीतरी त्याचं नाव होतं, मला सध्या आठवत नाही. तर तो कशा प्रकारे त्यांच्या काळामध्ये लाईक 80च्या दशकामध्ये, 1980च्या, तो खूप पॉप्युलर सेलिब्रिटी होता. तर तो कशा प्रकारे स्वतःला स्वतःला रिप्रेझेंट करायचा, तर त्याबद्दल काही गोष्टी त्या व्हिडिओमध्ये सांगितल्या होत्या. त्यात पहिली गोष्ट अशी होती की तो नाही का असा डाव्या डोळा असा बोलतावेळी, कम्युनिकेट करतावेळी त्यांच्या फॅन्स लोकांसोबत किंवा मीटिंगमध्ये किंवा कुठं बी जेव्हा तो कम्युनिकेट करायचा, तर तो काय करायचा माहीत आहे का, हा असा डावा डोळा असतो ना, तो असा वरती न्यायचा. त्यामुळं बघा ना, आता तुम्ही मी असं करतो एक डोळावरी, तर जराशी अट्रॅक्टिव्ह वाटतं ना. तेवढं वाटत नाही कारण माझ्या आयब्रोज केलेल्या नाहीत, पण एखादा मुलाच्या छोट्या स्पेशली मुलींचं कसं असतं, त्यांच्या आयब्रोज नाही का, ते आयब्रो करतात तर ते छान दिसतात बघा.